मैं चूम लूं ये लब तेरे, तू पास आने दे, इतना मुझको तड़पाओ ना. हा नमस्कार भावांनो, हे वर्ष नोकरीचे सगळ्याला पण माहिती द्या. रेल्वेच्या नवीन जागा आल्या आहेत. रेल्वे ज्युनियर इंजिनियरच्या 3993. एकदम 5 मिनिटात तुम्हाला सगळी माहिती देतोय दाद्या. NTPCच्या पण लवकर वॅकन्सी येणार आहेत, अंडर ग्रॅज्युएटच्या पण लवकर वॅकन्सी येणार आहेत दाद्या. फक्त तयारी तुम्ही सुरुवात करायची. पहिली गोष्ट दाद्या, हे नोटिफिकेशन मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण पाठवले दाद्या. एकदा टेलिग्राम चॅनल चेक करून घ्या. पहिली गोष्ट दाद्या, इथं जागा तुम्हाला दिल्या त्या काय फॉर्म भरायला कधीपासून चालू आहे बघा. 14/8/2026. काय दाद्या, 14/8/2026 म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे दाद्या. त्याचा शेवट 15/9 म्हणजे 15 सप्टेंबरला असणार आहे. पहिली गोष्ट समजून घेतली दाद्या. दुसरी महत्वाची गोष्ट काय दाद्या, हो का, इथं तुम्हाला दिसत असेल दाद्या, इनिशियल पे 35,400 दाद्या, बरोबर आहे का. लिमिटच्या बाहेर पेमेंट जाते. 35,000 बेसिक, बाकीचं सगळं क्लिअर करून हाय आपल्या जेवढं आपल्याला लागते त्याच्यापेक्षा जास्त कचकटून. हा पहिली गोष्ट, हे जे वय आहे ना दाद्या, ही ओपन आणि EWS साठी एज आहे 18 ते 33. OBC साठी आहे ना 18 ते 36 लागतं दाद्या. आणि SC ST ला 5 वर्ष एक्सटेन्शन म्हणजे SC ST ला लागतंय दाद्या 18 ते 38. एवढं तर क्लिअर झालं दाद्या. आणि टोटल जागा आहे दाद्या 3993. काय प्रॉब्लेम नाही. आता बाकीचं महत्वाचं मुद्दा काय काय बघायचे दाद्या. हा आता फॉर्म फी असते दाद्या. पोरं विचारतात की सर फी किती रुपये. फी आहे ना दाद्या, ही 250 रुपये दाद्या. हा नॉन रिफंडेबल म्हणजे तुम्हाला माघारी पैसे भेटणार नाहीत. त्याच्यानंतर बघा महत्वाचं दुसरं काय काय डॉक्युमेंटला वगैरे बघा. हा थांब रे दाद्या, एज लिमिट. हा हे बघा पोरांनो, हो का, युआर EWS दाद्या, अप्पर एज लिमिट दाद्या 2/1/1994 अगोदरची पोरं चालणार नाही ती, ओपन आणि EWS. OBC ला दाद्या 2/1/1991 अगोदरची चालणार नाहीत. आणि SC ST ला 2/1/1989 अगोदरची चालणार नाहीत. ही लय महत्वाचं आहे दाद्या. त्याच्यानंतर आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन. बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय दाद्या, इंजिनिअरिंग असणार हे तर सगळ्याला माहिती आहे दाद्या. हा पण बाकीचं दुसरं स्ट्रीम काय दिलेलं आहे काय दाद्या, इथं बघूया. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हा बघा, दोज फायनल एक्झामिनेशन ऑफ द एज्युकेशनल टेक्निकल प्रोफेशनल. आता म्हणजे काय दाद्या, ज्याचे इंजिनिअरिंग झाले हा हे इंजिनिअरिंग वाल्यांसाठी फॉर्म आपण भरू शकतो दाद्या. काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर दाद्या जे ऑल कॅन्डिडेट म्हणजे कुठलं दादा, SC ST PWD आणि फिमेल ट्रान्सजेंडर यांची फी 250 आहे. SC ST फिमेल PWD यांची जी फी आहे 250 आहे. बाकी हे सोडून बाकीच्याने किती दाद्या, किती दाद्या, 500 रुपये. आता एक्झामच्या पॅटर्नवर या दाद्या, लवकरात लवकर ये रे बाबा, फाट दिशी ये. थांबा भावांनो, हा एकदम सोपा पॅटर्न असते दाद्या, पट्ट्यात असते दाद्या, पट्ट्यात. काय बघा, मॅथ्सचे 30 क्वेश्चन असतात दाद्या CBT 1ला. किती मार्काला, 30 मार्काला. रिझनिंग असतं 25 क्वेश्चन 25 मार्काला. नंतर जनरल अवेअरनेस म्हणजे GK ओके करंट अफेअर 15 क्वेश्चन 15 मार्काला. जनरल सायन्स 30 क्वेश्चन 30 मार्काला. एकूण 100 क्वेश्चन 100 मार्काला झालं. टायमिंग आहे दाद्या 90 मिनिटं. ठीक आहे दाद्या. त्याच्यानंतर बघा CBT 2 जे आपलं सिलेक्शन होणार आहे ना दाद्या, हे कशावर होणार आहे माहिती आहे, CBT 2 वर होणार आहे. हा कशावर होणार आहे, CBT 2. CBT 1 तर आपण क्वालिफाय होतोय त्याच्याबद्दल नो डाऊट. CBT 2 काय सांगते दाद्या, जनरल अवेअरनेस आहे का दाद्या, हे 15 क्वेश्चन आहे तर 15 मार्काला. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 15 क्वेश्चन 15 मार्काला आहेत. बेसिक कम्प्युटर 10 क्वेश्चन 10 मार्काला आहेत. बेसिक एन्व्हायरमेंट आणि पोल्युशन 10 क्वेश्चन 10 मार्काला दाद्या.
टेक्निकल. आता जे इंजिनिअरिंगवाले आहेत ना दादा, जे आपण डिग्रीला अभ्यास केलाय दादा, ह्या डिग्रीला अभ्यास केलेल्याचा जो आपण तर काही घंटा इंजिनिअरिंगला अभ्यास केला हे रिअल आहे. हे आता जे कोण व्हिडिओ बघतात त्यातले लय झालं 5-10% पोरांनी मनापासून अभ्यास केला. मी तर थेट कॉप्या केल्यात दाद्या. ह्या इंजिनिअरिंग टेक्निकल मधलं दाद्या हे सगळं काय नाही, सगळे ह्याला उभाट्या का हे करू दाद्या, पण हे टेक्निकल आहे ना दाद्या, मी तर फुल कॉपी केल्या दादा. ज्या पोरांना खरंच बाबा आता टेक्निकल म्हणलं ना, मला तर वाटतं बघा ही टेकमॅक्सची वगैरे पुस्तक आहे, टेकमॅक्स निराळी पब्लिकेशन, तेवढं जरी वाचलं का, तर मी जेईचा पेपर दिलाय, मी थोडंफार वाचलं होतं पण बऱ्यापैकी मला क्वेश्चन जमले होते त्यातले, जे मी डिप्लोमाला वापरत होतो. ही टेक्निकल, ही जो 150 क्वेश्चन 150 मार्काला 2 तासाचा पेपर आहे, 1 तासाचा 2 तासाचं जे सिलेक्शन होणार आहे ना, ह्याला याच्यावरनं तुम्हाला नोकरी लागणार. हे CBT 1 आहे ना, फक्त गेट पास आहे, त्याच्यावरनं सिलेक्शन नाही दादा. सिलेक्शन तुमचं CBT 2 वरनं होणार. आत्ता पण सांगायला, त्यामुळे CBT 1 साठी पण तयारी करा दादा. आणि ह्याच्यातला महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे टेक्निकल, बाकी दुसरं काही महत्वाचं नाही दादा. ओके, एकदा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जरी कुणाला काही डाऊट आला याच्या संदर्भात मला फोन करू शकता. ही नंबर आहे माझा 7057 96 83 27. ठीक आहे, चालेल, भेटूया दादा नेक्स्ट लेक्चरमध्ये. लव यू भावांनो. व्हिडिओ जरा शेअर करा.